तुम्ही जे नवीन माझे मराठी माणसं आहेत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला उतरतात आहे, त्यांनी आपला ट्रेडिंग कॅपिटल कसा वाढवावा हे आपण नीटपणे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. टप्प्याटप्प्याने, जेणेकरून अजिबात तुम्हाला लॉसेस नाही झाले पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला मी नीटपणे एक्सप्लेन करणार आहे. इंटरेस्टिंग वाटतोय व्हिडिओ तर डेफिनेटली व्हिडिओ एंड पण जरूर बघा. चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. तर बघा, शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की आपल्याला काही पण करून आपला कॅपिटल जो आहे तो प्रोटेक्ट करायचा आहे. ओके. आणि कॅपिटल प्रोटेक्शनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉसेस नाही करायचे आहेत. वॉरेन बफेटनी हीच पहिलेच दोन रूल सांगितले ॲक्च्युली त्यांनी. एकतर पैसा लॉस नाही करायचा आहे आणि रूल नंबर 1 कधी फॉरगेट नाही करायचं, म्हणजे लॉस करण्याचा रूल कधी फॉरगेट नाही करायचा. कारण कसं मित्रांनो, मार्केटमधले 100 रुपये पण ओके, इव्हन 100 रुपये मार्केटमधले आजच्या तारखेचे लाखो रुपये आपल्याला कमवून देऊ शकतात. हे हिस्टॉरिकली बरेचदा काही शेअर्सनी दाखवलेलं आहे. इन्फोसिस म्हणा, TCS म्हणा, रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणा. बघा, मार्केटमध्ये ना 3 ते 4 प्रकारचे ट्रेडिंग्स आहेत. ऑलराईट. पहिली आहे म्हणजे इन्व्हेस्टिंग, दुसरी आहे ती म्हणजे स्विंग ट्रेडिंग कॅश मार्केटमधली, तिसरी आहे ती म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग कॅश मार्केटमधली, चौथी आहे FNO फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग. मार्केटमध्ये इंट्राडे आणि फ्युचर अँड ऑप्शन्स हे झिरो सम गेनचे ट्रेड्स आहेत. ओके, हे झिरो सम गेनचे ट्रेड्स आहेत. झिरो सम गेन्स म्हणजे काय, की जर 100 लोकांनी एका ट्रेडवरती पैसा लावलेला आहे, त्यामधले फक्त 2 ते 3 लोक तो सगळा पैसा घेऊन जाणार. सो इन अदर वर्ड, जेव्हा पण आपण आपला पैसा मार्केटमध्ये कॅपिटल जेव्हा इंट्राडे आणि FNO वरती लावतो, चान्सेस त्याचे शून्यावर जाण्याचे चान्सेस खूप हाय असतात. पण ऑन अदर हँड, जर आपण ती जर स्विंग ट्रेडिंग करू, इन्व्हेस्टिंग करू, ओके, तर आपलं कॅपिटल आपण होल्डही करू शकतो आणि आपण त्याला हे करू शकतो. सो त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये इंट्राडे आणि FNO वरती एकदम नावाचा कॅपिटल 100 रुपयामधले 5 रुपये त्याच्यामध्ये लावा. उरलेल्या ट्रेड्सवरती स्विंग ट्रेडिंग इन्व्हेस्टिंगमध्ये 95 रुपये लावा. जर हा 95 आणि 5 रुपयाचा तुम्ही फॉर्म्युला वापरला, जर तुमच्याकडे लाख रुपये असेल तर 95,000 तिकडे, 5,000 इकडे, जर असा हा फॉर्म्युला जर वापरला, तर माझा मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये कधीच लॉसेस करणार नाही. तर तुम्ही मनी मॅनेजमेंटचा वापरायला सुरू केला. आणि बरंचसं तुम्ही जसं वॉरेन बफेट साहेब म्हणाले तसं एक्झॅक्टली मार्केटमध्ये तुमचं फंडामेंटल नॉलेज एवढं काही कामाचं नाही आहे. ऑफकोर्स कामाचं आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मनी मॅनेजमेंट. आणि जर आपल्याला मनी मॅनेजमेंट जर आपल्याला नीट करायची असेल, कन्सिस्टंटली जर आपल्याला पैसा कमवायचा असेल, तर हा 95-5चा फॉर्म्युला कृपया करून हात जोडतो तुमच्यासमोर, हा डेफिनेटली फॉलो करा. आता कॅपिटल कसा वाढवायचा हे आता तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. काय करायचं माहिती आहे का, आपलं जर शेअर मार्केट जर बघितलं ना, आपले जे कंपनीज आहेत हे दर 3 महिन्याला रिझल्ट्स आणतात. ओके. मागच्या एक्झाम्पल जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा रिझल्ट एप्रिलमध्ये येतो, एप्रिल, मे, जूनचा रिझल्ट जुलैमध्ये येतो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा रिझल्ट ऑक्टोबरमध्ये येतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा रिझल्ट जानेवारीमध्ये येतो. एक्झॅक्टली ते आपल्याला फॉलो करायचं आहे बिझनेस मॉडेल. कारण शेअर मार्केट ॲक्च्युली मित्रांनो ही नुसती ट्रेडिंग आपण बोलून त्याला आपण एकदम छोटा दर्जा देतो, जसं म्हणायला गेलो तर हा ॲक्च्युली आहे एक बिझनेस. आणि जर आपल्याला बिझनेस जर नीट करायचा असेल, ओके, शेअर मार्केटचा बिझनेस नीट करायचा असेल, तर दर 3 महिन्याला आपल्या पूर्ण ट्रेडिंग कॅपिटलचा आढावा घ्यायला लागणार. तो कसा घ्यायचा सिंपल सांगतो. लेट्स से तुम्ही तुमची ट्रेडिंग 1 लाख रुपयांनी सुरू केली. 5,000 रुपये तुम्ही ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये लावले, 95,000 रुपये तुम्ही लावले कुठे, स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये. 3 महिन्यानंतर बघा की हे 5,000 रुपये तुमचे टिकून राहिले आहेत का. 5,000चे 10,000 झाले असतील तर मग त्याच्यामध्ये ॲडिशनल एक 10,000चा कॅपिटल 3 महिन्यानंतर लावायचा. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचे 95,000चे 1,20,000 झाले आहेत का, किंवा 95,000चे 10% ॲड करून चला 1,05,000 रुपये जरी झाले आहेत का, तर मग कॅपिटल आपण ॲडिशनल कॅपिटल 50,000 रुपये 3 महिन्यानंतर लावूया. सो ओव्हरऑल ट्रेडची ॲनालिसिस करायची आहे की ह्याच्यामध्ये किती डिसिप्लिन ट्रेड्स होते ते पण लक्षात ठेवा. चीटिंग करून पण पैसा कमवता येतो. मी पण बरेचदा चीटिंग करून मार्केटमध्ये पैसा कमवलेला आहे, पण तो पैसा तेवढा वेगाने जातो पण. कारण घाणेरड्या सवयी जर लागल्या आपल्याला, चुकीच्या सवयी जर आपल्याला लागल्या, तर डेफिनेटली तो पैसा जाणार. सो एक एक्सेल शीटमध्ये एक प्रॉपरली ट्रेडिंग लॉक ठेवायचा की मी हा ट्रेड मारला, ह्या बाय प्राईसला घेतला, ह्या सेल प्राईसला सेल केला, ह्या ओव्हरऑल मला पर्सेंटेज गेन्स किती भेटले, हा माझ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे ट्रेड होता का,
हा ओव्हरऑल ट्रेड जो मी मारतोय ह्याच्यामध्ये माझी फंडामेंटल टेक्निकल्स पण बसतात आहे काय. जर हे सगळे परफेक्ट असेल आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही जर पैसा कमवलेला असेल आणि असे 10 पैकी 8 ट्रेड जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने मारलेले असतील तर मग मार्केटमध्ये कॅपिटल अजून आणायचं आहे. कारण कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सिंपलशी गोष्ट सांगतो, आपल्याला तुमच्याकडे भले 5 लाख रुपये असतील, तुमच्याकडे 50 लाख रुपये असतील, तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील मार्केटमध्ये लावायला, पण तुमची ती कुवत आहे का स्वतःचा पैसा सांभाळायची हे आपल्याला पहिले टेस्ट करायचे सुरुवातीची 1 ते 2 वर्षामध्ये. म्हणून एक्स्ट्रीम ग्रॅज्युअली आपल्याला पैसा वाढवायचा आहे. किती पैसा लावायचा? सरासरी जर म्हणेन, जर तुमची समजा सॅलरी 1 लाख रुपये असेल महिन्याची, लेट्स से 1 लाख म्हणजे 25,000 रुपये कोणाची सॅलरी असेल महिन्याची, तर जेवढा तुमचा प्रॉव्हिडंट फंड कापला जातो 2500 रुपये 3000 जेवढा कापला जातो तेवढ्यानी सुरुवात करा. एक स्वतःचा एक रिटायरमेंट पोर्टफोलिओ काइंड ऑफ पैसा साईडला काढा. गव्हर्नमेंटमध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट सरकार कट करून आपले एम्प्लॉय कट करून टाकतोच, पण तेवढा पैसा आपल्याला मार्केटमध्ये जरी आणला, लॉसेस जरी झाले तरी तुम्हाला भीती वाटणार नाही सुरुवातीला. कारण तुम्हाला माहिती आहे की माझं मॅक्सिमम 10% ओव्हरऑल कॅपिटल माझं बर्न होतोय. ओके, कारण प्रत्येक बिझनेस सुरुवातीला थोडासा कॅश बर्न करतो. इकडे पण ते लॉसेस असतात, ते शिकण्यासाठी आपल्याला बर्न होतातच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण 95-5चा फॉर्म्युला फॉलो केला आणि दर 3 महिन्यानंतर ओव्हरऑल जर आपण ह्या गोष्टी करायला लागलो, रिझल्ट स्वतःचे ॲनालाइज करायला लागलो आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यायचा की कॅपिटल वाढवायचं की नाही. दुसरा सिनेरियो असं असू शकतं की पूर्ण 1 लाखाचे तुम्ही 50,000 करून टाकले. डिसिजन सोपा आहे, अजून 50,000 लगेच ॲड करायचे नाही. पुढचे 3 महिने परत वाट बघायचे की ते 50,000चे मला कमीत कमी 60,000 तरी करता येतात की नाही, 50,000चे मला 70,000 तरी करता येतात की नाही. जर परत त्याच्यामध्ये उत्तर 70,000 येस येत असेल, भले तुमचं ओव्हरऑल तुम्ही निगेटिव्ह 30,000मध्ये असेल, पण नेक्स्ट क्वार्टरमध्ये नेक्स्ट 3 महिन्यामध्ये तुमचं ओव्हरऑल प्रॉफिट जो बेस कॅपिटलवरती एक 20% 30%नी जर वाढत असेल तर परत कॅपिटल लावा. कारण कसं आहे की तुम्ही ज्या लॉसेस सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला केलेले असतील त्या लॉसेसमधून तुम्ही काहीतरी शिकलेला आहात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटेबल झालेला आहात. हे एवढं सोपं आहे गोष्ट आहे, फक्त एवढंच आहे की डिसिप्लिनने घेऊन चालायचं. आणि ह्याच्यामध्ये अजून डिसिप्लिन आणण्यासाठी काय करायचं आहे, एक घरातला व्यक्ती घ्या, कोणी पण, तुमची मिसेस असेल, तुमचे हस्बंड असतील, तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, किंवा तुमचा एकदम जिवलग मित्र का नसून दे. जसं कसं आहे माहिती, एक मास्टर आपल्यासमोर छडी ठेवून बसला ना तर आपण व्यवस्थितपणे अभ्यास करतो. आणि जर तुम्हाला सांगितलं ना स्वतःहून अभ्यास कर, आपण कोण परीक्षेमुळे अभ्यास करणारच नाही, राईट, चीटिंग करणार. इन दॅट केस 3 महिन्याचे रिझल्ट जेव्हा पण तुम्ही आणणार प्रॉपरली, कोणाला तरी एका व्यक्तीला दाखवा तुमच्या की बाबा हे मागच्या शेअर मार्केटच्या ट्रेडिंग करिअरमध्ये मी एवढं मी पैसा कमवलाय किंवा गमवलाय आणि ह्याची मागची कारणं काय. भले त्या समोरच्या व्यक्तीला समजून दे की नको समजून दे, पण एक मास्टर तुमच्या ट्रेडिंगमध्ये वरती तुमच्यावरती छडी ठेवून तुमच्यावरती अंकुश ठेवणारे व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि तो अंकुश ठेवणारा जर व्यक्ती असेल, ओके, इन दॅट केस ओव्हरऑल मित्रांनो परत सांगतोय, त्या व्यक्तीला सांगा की ह्या महिन्यात किंवा ह्या 3 महिन्यामध्ये मी ह्या गोष्टी मी चुकीच्या केलेल्या होत्या. ओके, ह्या गोष्टी मी एक्झॅक्ट ट्रेडिंग प्लॅन प्रमाणे केलेल्या होत्या आणि आता मला कॅपिटल वाढवायचं आहे. परत सांगतो तुम्ही मला तुमच्या 20 वर्षाच्या करिअर नंतर 30 वर्षाच्या करिअर नंतर हा व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेवाल ट्रेडिंगचा, की पैसा जर मार्केटमध्ये कमवायचा असेल तर स्ट्रॅटेजिकली दर 3 महिन्याचे रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर पैसा वाढवायचा. हळूहळू महिन्यानंतर पण वाढू शकत नाही असं नाही, पण तुम्ही जे नवखे लोक आहेत ॲटलिस्ट 3 महिन्याचा टाइम फ्रेम घ्या, बघा की तुमचं कॅपिटल कसा होतोय. ओके, आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. ऑलराईट, ॲडिशनली अजून एक तुम्हाला बोनस टिप या व्हिडिओमध्ये देतो. चला, तुम्ही एकटे नको, तुमचा जोडीदार असेल, तुमचं पार्टनर असेल, लाईफ पार्टनर असेल, किंवा तुमचं आई वडील किंवा कोणी भावंड असतील, तुमच्या बहीण भाऊ, जर तो पैसा 2 लोकांनी मॅनेज केला वेगवेगळ्या अकाउंटमध्ये, ऑफकोर्स एका अकाउंटमध्ये नाही, काय होतं की प्रत्येकाचं डोकं जरा वेगळं असतं. आणि हे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ओव्हरऑल डिसिप्लिन पण छान राहते. आणि जेव्हा दर 3 महिन्यानंतर आपण जे 2 लोक फंड मॅनेजर्स आपण म्हणणार त्यांना, ट्रेडर म्हणणार नाही आपण एकमेकांना, दोघंही फंड मॅनेजर जेव्हा समोर एका मीटिंगमध्ये बसतात की मी ह्याच्यामध्ये मी हे कामं केले आहेत, हे असे ट्रेड्स मारलेले आहेत, यामुळे हा प्रॉफिट झालेला आहे, तर काय होणार ह्याच्याने बाय डिफॉल्ट तुमची डिसिप्लिन होणार. आणि एक जोडीदार जर ट्रेडिंगला भेटला तुम्हाला, एक कमीत कमी एक, ज्यापेक्षा जास्त असेल चांगलीच गोष्ट आहे, पण एक जोडीदार जरी भेटला आपल्याला ट्रेडिंगला तरी पण फुल धमाल आहे, तरी पण टोटल धमाल आहे, मी तुम्हाला सांगतो. सो
ओव्हरऑल मला सांगण्याचा मुद्दा हाच आहे की मराठी माणसांनी कृपया करून मनी मॅनेजमेंट त्याची स्ट्रॉंग ठेवावी. ओके, दर 3 महिन्याला रिझल्ट डिक्लेअर करावे आणि 95 आणि 5चा फॉर्म्युला हा कृपया करून फॉलो करावा. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्हाला काय वाटतंय, मी जे बोललोय ते तुम्हाला पटतंय का, तुमचे कमेंट्स काय आहेत ह्याच्या आतुरतेने मी ह्या व्हिडिओवरती मी वाट बघेन. ओके, मनी मॅनेजमेंटचे व्हिडिओज आणावे, कारण पैसा मेन मनी मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग सायकॉलॉजीवरती बनतो हे तुम्हाला सांगतो. स्ट्रॅटेजीमुळे पैसा बनत नाही. जर मला एका 6 वर्षाच्या मुलाला जरी शिकवायचं असेल तरी मला त्याचा फोकस ठेवेन मी मनी मॅनेजमेंट आणि सायकॉलॉजीवरती. आणि तेच महत्त्वाचं कॉन्टेंट एका प्रॉफिटेबल ट्रेडरकडून मला शिकायला भेटतं आपल्या चॅनलवरती. आय नो माझे व्हिडिओज जरा लांब असतात, पण कसं आहे की मास्टर पण जेव्हा आपण क्लास रूममध्ये मास्टर येतो, कुठलाही आपला पिरियड किंवा लेक्चर 45 मिनिटाच्या खाली असायचा का? मग व्हिडिओ कशाला तुम्हाला 2 मिनिटाचा आणि 1 मिनिटाचा पाहिजे? सगळं फास्ट भेटलं तर फास्ट इन्स्टंट जेवणाचं माहिती ना काय फरक पडतो. आपल्या घरची जेव्हा आई आपलं जेवण बनवते, एवढी मेहनत करून बनवते, 2 तास 3 तासानंतर त्याचं चव काय असते, राईट? तसं सेम थिंग आहे माझे व्हिडिओचं. मला जेवढं मग दिलखुलपणे तुम्हाला नीटपणे एक्सप्लेन करायला मला भेटेल तेवढं मी ठेवणार. एनिवेज माझे कट्टर फॉलोअर्स मला बघतील, मला काही जास्त व्ह्यूज नको. जे रेग्युलर बघतील, एक ठराविक कट्टर फॉलोअर्स मला हे व्हिडिओज बघतील, त्याच्यामुळे त्यांची जर आयुष्य बदलत असेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओज क्रिएट करत आहे, तुमच्यासाठी मी व्हिडिओ क्रिएट करत आहे. खरंच मराठी माणसांनो, शेअर मार्केटमध्ये पुढे या. आपण लवकरात लवकर आपले मॅक्सिमम असे, म्हणजे इंडियामध्ये असं म्हणायला पाहिजे की गुजराती कम्युनिटी नाही, मराठी कम्युनिटी जी आहे जी शेअर मार्केटवरती राज्य करते. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. वेबिनार्ससाठी पहिल्यांदा लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या. टोटली फ्रीमध्ये आहे, मराठी माणसांसाठी एक्सक्लुझिव्हली मराठी भाषेत. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.